सर आतापर्यंत जेवढं तुमचं क्लासचं हे वाढलंय तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला अडचणी पण आल्या असतील, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे हाताळल्या आहेत किंवा त्यांना त्याच्यावर कशा प्रकारे मात केली तुम्ही? सगळ्यात मोठी पहिली आमची अडचण आली होती ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला क्लाससाठी जी जागा सिलेक्ट केली होती आणि ऑगस्ट महिना होता, 15 ऑगस्टला आम्ही ओपनिंग केली होती आणि पावसाळा असल्यामुळे काय झालं की ग्राउंड फ्लोअरला तो स्पेस होता, खूप मोठा हॉल होता, जागा चांगली होती, परंतु पावसाने इतका प्रॉब्लेम झाला की आम्ही आणलेलं सगळं मटेरियल पूर्ण पाण्यात भिजलं. म्हणजे आमच्या 5-7 किट त्याच्यात गेल्या, बेंच त्याच्यात गेले, टूल त्याच्यात गेलं, त्याच्यानंतर टेबल, चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचे टेबल्स आणले होते. म्हणजे आम्हाला पहिल्याच याच्यात खूप मोठा झटका बसला होता. मग आम्ही त्याच महिन्यामध्ये लगेच जागा बदलवली, दुसरी जागा घेतली आणि सगळा सेटअप पुन्हा लावला. तर अशा काही अडचणी आल्या तर आपण थोडंसं न घाबरता फाईट करणं गरजेचं आहे. आता इतकी चांगली ग्रोथ आहे की पहिल्या दिवशी आमच्याकडे 18 ऍडमिशन झाले होते, ओपनिंगच्या दिवशीच झाले होते आणि त्यावेळेस परिसरात अबॅकस काय माहितीच नव्हतं, तरी सुद्धा झाले आणि आज आम्ही 100च्या प्लस आहे. तर आता आमच्याकडे बेंच आहेत, फर्निचर्स आहेत, 3-4 मोठे हॉल आहेत, ग्राउंड आहे मुलांना खेळायला, अबॅकस झाल्याच्या नंतर मुलं खेळतात सुद्धा. आज प्रशस्त